आपण जिच्याशी लग्न करणार आहोत त्या व्यक्तीबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती असायला हवी। गुजरातमधील पोरबंदर येथील एका व्यक्तीने मोबाईल ॲपद्वारे लग्न केले। मॅट्रिमोनियल या ॲपद्वारे लग्न केले। लग्नानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। एका मॅट्रिमोनियल ॲपवर विमलची ओळख या महिलेशी झाली। लग्न वगैरे सर्व काही झालं, मात्र आपली पत्नी अशी निघेल याचा अंदाज त्याला नव्हता। पत्नी ही आसाममध्ये मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे हे विमलला कळल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। ही महिला फसवणूक, चोरी, खून आणि शिकारीच्या प्रकरणामध्ये आसाममध्ये मोस्ट वॉन्टेड आहे। एका मॅट्रिमोनियल ॲपवरून हे दोघे भेटले होते। रीताने ती घटस्फोटित असल्याचं आपल्या बायोमध्ये लिहिलं होतं। दोघांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला। विमलने रीताकडे तिच्या आधीच्या घटस्फोटाचे कागदपत्र मागितले, मात्र रीताने त्याला आपण पंचायतीसमोर लग्न केलं होतं, त्यामुळे लग्नाचं सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्र आपल्याकडे नाहीत असं तिनं सांगितलं। लग्नानंतर 6 महिन्यानंतर रीता घर सोडून निघून गेली। आपल्याला आसाममध्ये काही काम असल्याचं सांगत ती घरातून निघून गेली आणि पुन्हा परतलीच नाही। रीता दास विरोधात आसाम कोर्टाने नॉन बेलेबल अरेस्ट वॉरंट जारी केलेला आहे। रीताला तिच्या आईचा फोन आल्याने जमीन संदर्भातील वाद मिटवण्यासाठी ती आसामला गेल्याचं विमलने सांगितलं। तेव्हा तुम्ही ऑनलाईन लग्न करत असाल तर जरा सांभाळूनच करा।